नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत SYVA सब्जेक्ट इंग्लिश म्हणजे स्पेशल इंग्लिशचा फील्ड प्रोजेक्ट OGT ऑन जॉब ट्रेनिंग कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम, त्यातला CEP कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामचा सेमिस्टर 4चा जो काही 2 क्रेडिटचा कोर्स आहे तर तो आपण बघणार आहोत. तर त्याचा सिलेबस काय आहे, आपण गेल्या सेमेस्टरला फील्ड प्रोजेक्ट बघितला आणि शिकलो. तर या सेमेस्टरला आपल्याला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम हा आहे आणि हा काय असतो, कसा असतो, यातून आपल्याला काय शिकायला मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत, म्हणजे समरी आणि त्यासोबतच सिलेबस या रूपाने. सेमेस्टर 4 कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम CEP त्याला म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये, 2 क्रेडिटसाठी आणि त्यासाठी टोटल लेक्चर्स किती आहेत तर 40 आवर्स आहेत. 40 लेक्चर होतील आणि इंटरनल मार्क्स जे असतील तर 15 मार्काचा असेल. त्यासोबत एक्सटर्नल मार्क जे की युनिव्हर्सिटी एक्झामचे असतील ते 35 मार्क म्हणजे हे प्रॅक्टिकलचे आहेत. ॲक्च्युली हा जो कोर्स आहे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम हा सुद्धा फील्ड प्रोजेक्ट सारखाच प्रॅक्टिकल स्वरूपात आहे. नोट फर्स्ट आहे, सम ऑफ एरियाज अँड फील्ड्स आर रिकमेंडेड बट नॉट लिमिटेड टू फॉर CEP. म्हणजे काय की ज्या काही ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये काही एरिया भाग असे दिलेले आहेत की सुचण्यासाठी किंवा समजण्यासाठी रिकमेंड केलेले आहेत, सूचित केलेले आहेत, परंतु ते तेवढेच ह्याच्यावरती तुम्ही कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम घ्यावा असं काही नाही. तर तुम्ही त्याच्यातच लिमिटमध्ये न राहता तुम्ही त्याच्या बाहेर जाऊनही या मुद्द्यावरती तुम्ही काम करू शकता. 2, द CEP शुड बी ऑर्गनाइज्ड अंडर द गायडन्स ऑफ सब्जेक्ट टीचर कोऑर्डिनेटर. जो काय हा CEP कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम राबवला जाईल तर त्याचं ऑर्गनायझेशन सगळं हे स्टुडंटने करण्याच्या अगोदर टीचरची परमिशन आणि टीचरच्या गायडन्स अंडरच ते करायचं आहे. थर्ड आहे, द सब्जेक्ट शुड बी डिवायडेड इंटू स्मॉल ग्रुप्स टू गेट ॲडव्होकेट एक्सपोजर टू द प्रोपोज्ड CEP. म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी हा कोर्स अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी शिक्षकांच्या गायडन्स घेऊन आणि काही मुलांचे ग्रुपने त्यावरती चर्चा करावी आणि इन्व्हेस्टिगेशन करावं आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच मग वर्गामध्ये एकत्र आल्याच्या नंतर तुम्ही त्यावरती चर्चा करू शकता. 4, आफ्टर द CEP स्टुडंट गेट an authentic certificate of participation in CEP with the signature of the competent authorities. म्हणजे काय तर हा कोर्स कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला एक ऑथेंटिक असं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, जे की सहभागी प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला ते दिलं जावं. 5th, स्टुडंट मस्ट प्रिपेअर डिटेल रिपोर्ट ऑन CEP. आणि विद्यार्थ्यांना हे बंधनकारक राहील की हा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही समजलं त्यावरती एक रिपोर्ट लिहायचा आहे, तयार करायचा आहे. एरियाज, लोकेशन, फील्ड्स रिकमेंडेड फॉर CEP ऑर्गनाइज्ड बाय NSS, NCC, Board of Students Development. Second is CEP organized for physical challenged, CEP organized for an orphanage. म्हणजे जे अनाथ आश्रम असतात, अनाथ मुलं असतात, त्यांना भेट देणं, बरोबर. CEP फिजिकली चॅलेंज ते सुद्धा अपंग अशा स्वरूपातले येतात. फिजिकल अपंग नाही तर दिव्यांग आपण त्याला म्हणतो, नवीन शब्द आहे. 4, CEP ऑर्गनाइज फॉर ट्रायबल डिप्रायव्ड कम्युनिटी. म्हणजे जे काही आदिवासी समाज आहे, जो समाज हा ओव्हरऑल समाजाच्या थोडं मार्जिनलाइज म्हणजे समाजापासून विभक्त आहे, त्यांच्यात अजून मिसळलेला नाही अशा, किंवा एखाद्या डोंगरी पहाडी इलाक्यामध्ये आहे,
तर त्यांना जाऊन तुम्ही तिथं आदिवासी त्या कबिल्याला तुम्ही कम्युनिटीला भेट देऊन तुमचं कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत रिलेशन एस्टॅब्लिश करून त्यांचा विश्वास ग्रहण करून त्यांच्यासोबत राहून त्यांचे जे काही जीवन आहे जीवनशैली आहे हे बाकी समाज तुम्ही ज्या अनुभवता ज्या समाजामध्ये राहता त्या समाजाचं आणि त्यांचं तुम्ही कंपॅरिझन करून त्यांची जे काही मॉरल इथिक्स असतात किंवा जगण्यासाठीचे जे काही हेतू असतात त्यासोबतच पैशासाठी ते त्यांचा संघर्ष असेल जीवन संघर्ष असेल तर ते आणण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टीसाठीही ते किती संघर्ष करतात आणि तुम्ही तो किती करता यांच्यामध्ये काय फरक आहे आणि हा फरक समजून घेऊन समाजातील विविधता जी काय आहे आणि विविधतेतील एकता आपल्याला या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामच्या मदतीने आपल्याला ती राबवायची आहे. फिफ्थ आणि हेच मूल्य त्यासोबत आता एखाद्या वेळेस असंही होतं की तुम्ही जर एखाद्या फिजिकल चॅलेंज किंवा ऑर्फनेज ट्रायबल इलाक्यातील लोकांना तुम्ही भेट दिली आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथं असं जाणवतं की आपणही ह्या विद्यार्थ्यांना किंवा या लोकांना थोडी मदत केली पाहिजे. आपण तर यांच्यापेक्षा कितीतरी सशक्त आहोत, आपल्याला कितीतरी सोयीसुविधा मिळतात ज्या की यांना अजिबात मिळत नाहीत आणि आपण हे जरी कॅपेबल नसले आपण सक्षम आहोत, कॅपेबल आहोत, तर आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथूनच जी काही तुमची सहकार्याची एम्पॅथीची जी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तोच हेतू घेऊन हा कोर्स राबवला जातो. आणि त्यासाठीच ती जी काही तुमच्यामध्ये मनामध्ये जी मानवतेची जी काही कळी उमलण्याचं जी सुरुवात व्हावी यासाठीच हा कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम राबवला जातो. आणि त्यातूनच एक चांगला गुणी आणि सद्गुणी असा जागरूक त्यासोबतच हा एक सुजाण नागरिक निर्माण व्हावा ज्याच्याकडे सर्वांगाने फिजिकली मेंटली इकॉनॉमिकली सोशली इथिकली नंतर कल्चरली मॉरली व्हॅल्यू बेस्ड संपूर्ण असा ओव्हरऑल त्याच्याकडे हे असावा पर्स्पेक्टिव्ज असावेत आणि समाजामध्ये वागण्याचे कसं वागायचं कोणासोबत कसं वागायचं काय त्यासोबतच जे कॉन्स्टिट्यूशन आहे जे लॉज आहेत रूल्स आहेत रेग्युलेशन्स आहेत यांच्या अंडर राहून ते कसे फॉलो करायचे आणि जे आपलं स्वतःचं कर्तव्य जे काही फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याच्यावरती आपण जो हक्क गाजवतो त्यासोबतच आपल्याकडं जे काही आपल्यावरती जे काही कर्तव्य आहे फंडामेंटल ड्युटीज आहे आर्टिकल नंबर 51A म्हणजे आर्टिकल अनुच्छेद 51A क जो आहे तर तो फंडामेंटल ड्युटीज आहे तर तो आपण कशा प्रकारे राबवला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत आपण जागरूक राहून जे काय 11 जे कर्तव्य आहेत संविधानामध्ये दिलेले तर ते त्याच्यामध्ये आहे वैज्ञानिक दृष्टिकोन जाणणं तर आपल्या जो राष्ट्रगीत आहे राष्ट्रध्वज आहे त्याचा सन्मान करणं त्यासोबतच जे काही हे आहेत त्यासोबत आपले जे मुलं आहेत जर पालक असतील तर पालक झाल्याच्यानंतर जी मुलं त्यासोबतच जे काही वेठबिगारी करणारी मुलं आहेत त्यांचे वय हे 6 ते 14 वयोगटामध्ये आहे परंतु ते शिक्षण घेत नाही त्यांना बालमजुरी त्यांच्याकडून करून घेतली जाते तर अकॉर्डिंग टू द जे काही बालमजुरीच्या अंतर्गत जे कलम येतं तर ते त्यांच्यावरती लावून तुम्ही त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकता तर तेही एक समाजाचं आणि तुमचं एक सिटिझन म्हणून कर्तव्य आहे हे. आणि कंपल्सरी एज्युकेशन फॉर दी चिल्ड्रन हे एक कर्तव्य आहे जे की नवीन ॲड केलेलं आहे. त्यासोबतच मग पुढचं आहे की CEP ऑर्गनाइज्ड फॉर पेशंट्स स्ट्रगलिंग विथ द इनक्युरेबल डिसीजेस
यासोबतच मग आता हॉस्पिटलला तुम्ही भेट देऊन किंवा एखाद्या एन जी ओला, नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन जे असेल, म्हणजे जे एन जी ओ आहे, संस्था अशा की ज्या समाज सेवेसाठी कार्यरत आहे, तत्पर असतात. तर त्या जसं की अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्नेहालय ही म्हणून एक संस्था आहे. तर ती संस्था ही जे काही एड्स, HIV पॉझिटिव्ह जे लोक आहेत, ज्यांना समाजाने वाळी टाकलेलं आहे, की त्यांच्यासोबत त्यांना ॲक्सेप्ट करत नाही त्यांची फॅमिलीसुद्धा, तर त्यांना तिथं सहारा दिला जातो. जे बेघर आहेत त्यांना सहारा दिला जातो आणि त्यांच्यावरती उपचार केले जातात. त्यासोबत त्यांना एक माणूस म्हणून जगण्यासाठी सर्वतोपरी जे काही कष्ट आणि मेहनत आणि सपोर्ट लागतो, तर तो तिथं दिला जातो. त्यासोबतच मग आता CEP इन कोलॅबोरेशन विथ द रिकग्नाइज्ड NGO. मग तुम्ही ह्यासोबत जर शिक्षक तुमचे जे असतील त्यांच्या मदतीने आणि विद्यार्थ्यांच्या कार्यकुशलतेने व त्यांच्यात काम करण्याच्या तत्परतेनुसार जर यांनी विद्यार्थी आणि शिक्षक व जे काही कॉलेजचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतील त्यांच्यासोबत मिळून जे NGO त्यांच्यासोबत तुम्ही MOU करू शकता आणि त्यांच्या तिथं जाऊन तुम्ही त्यांना वर्षाला, महिन्याला, 6 महिन्याला तिथं जाऊन मदत करू शकता. असं काही नाही की तुम्ही ती मदत ही पैशा स्वरूपातच द्यावी. तुम्ही पैसे देण्यासाठी जरी कॅपेबल नसाल, तरी तुम्ही मग तुमचं तिथं जाऊन श्रमदान करू शकता. तुम्ही तिथं जाऊन त्यांची सेवा करू शकता. हे सुद्धा एक दानच आहे. किंवा तुम्ही चॅरिटीमध्ये तुम्ही तिथं त्यांना जे काही लोक असतील, देणगीदार असतील, तर त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्ही त्यांना भेट देऊन त्यांच्याकडून मदत मिळवून त्या लोकांना देऊ शकता. असं NGOचं काम किंवा NGOचा प्रसार करून NGOचं जे काही हेतू आहे तो सर्वदूर लोकांपर्यंत, ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता, ज्या समाजामध्ये राहता, तुम्हाला ओळखणारी जी लोक आहेत, तर त्यांच्यासोबत तुम्ही भेटून बोलून त्यांना त्या लोकांचं जे काही तुम्ही बघितलेलं आहे किंवा लोकांसोबत त्या राहिलेल्या आहेत, की इनक्युरेबल डिसीज, फिजिकल चॅलेंज, ऑर्फनेज, या लोकांसोबत तुम्ही राहिलेला आहेत. ट्रायबल लोकांसोबत तुम्ही राहिल्याच्यानंतर तुम्हाला जी काही जाणीव निर्माण झाली, तर ती तुमच्या कार्यातून तुम्ही तुमच्या ॲक्शनमधून दिसली पाहिजे आणि ती ॲक्शनमधून दिसून तुम्ही त्यांना मग सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार करू शकता. बेस्ड ऑन द CEP, the student should prepare a report project based on the guideline prescribed above. म्हणजे वरती काय ज्या गाईडलाईन दिल्या जातात त्यावरती तुम्ही त्यांना समजून घेऊन त्याच्यावरती एक रिपोर्ट तयार करायचा, प्रोजेक्ट तयार करायचा आहे, जो की कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामसाठी असेल. तर त्यानंतर आपण आता बघणार आहोत की CEP जो आहे, तर त्यासाठी 4th सेमिस्टरला 35 मार्क्स सेमिस्टर एंड एक्झाम आणि 15 मार्क इंटरनल एक्झाम इव्हॅल्युएशनसाठी जो काही क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे, तर तो कसा असेल, बरोबर. तर मग हे जर आपण शिकलो, समाजामध्ये उतरून आतापर्यंत वर्गाच्या बाहेर आलेलो नव्हतो, 4 भिंती एवढ्याच ह्या शिक्षण घेण्याच्या आणि पुस्तकं ही फक्त पुस्तकं, वह्या, शिक्षक आणि 4 भिंतीची रूम हीच आपली शाळा कॉलेज आत्तापर्यंत होती. यातच आपल्याला शिक्षण भेटतं. हा जो काही गैरसमज होता, NEPच्या शैक्षणिक धोरणानुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यानुसार आपल्याला वर्गाच्या बाहेर पडून कम्युनिटी एंगेजमेंट काय असते, फील्ड प्रोजेक्ट काय असतो, तर आपल्याला या गोष्टीही निरीक्षणामधून शिकायला मिळतात. त्यासोबतच प्रत्यक्ष गोष्टी बघितल्याच्या नंतर आपल्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग काय असते, की कृतीमधून आणि अनुभवजन्य जे काही शिक्षण आहे, तर ते कसे असते, काय असते, या कम्युनिटी एंगेजमेंटच्या स्वरूपात आपल्याला शिकायला मिळतं. आणि 4 भिंतींच्या शाळेच्या पलीकडेही जाऊन शिक्षण मिळतं आणि तुम्ही
आत्तापर्यंत जे काही ऑब्झर्वेशन केलेलं नसतील, पुस्तकंही वाचले असतील, परंतु ते त्यातून फक्त पुस्तकी जो काही नाही आपण म्हणतो की पुस्तकं हा फक्त पुस्तकी किडा आहे, पुस्तकच वाचतो, तर याच्या पलीकडे जाऊनही आपण अनुभवातून किती गोष्टी शिकतो. काही लोक जे जुनी लोक आहेत, की तुमचे आजोबा पणजोबा असतील, तर ते तुमचे वडील असेही लोक असतील की जे वर्गामध्ये जाऊन शिकलेले नाहीत, परंतु ते जीवन जगण्यामध्ये त्यांच्या मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, नंतर स्ट्रेस मॅनेजमेंट, हे जे काही आहे किंवा त्यांच्या प्रोफेशनमध्ये ते त्यांच्या अनुभवातून शिकत गेले आणि त्यातूनच त्यांची प्रोग्रेस झाली, असंही असेल. पण आपल्याला शिक्षणाला दुजोरा देता येत नाही, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं. तर हे महात्मा फुलेंनीही विद्याविना मती गेली, मतीविना वित्त खचले, असं हे सगळे हे अनर्थ कशामुळे झाले, तर एका अविद्येने केले. तर ही सुद्धा एक आपल्याला सांगता येईल. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात आपल्याला. त्यामुळंच शिक्षण हे मस्त आहे. आणि शिक्षणाच्या प्रभावामध्ये आपण वर्गात बसूनही येऊ शकतो, वर्गाच्या बाहेर राहूनही येऊ शकतो, परंतु या शिक्षणाच्या प्रवाहाला खंडित न करता आपण प्रत्येक गोष्टीतून काय शिकायला मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि वर्गामध्ये जी काही अनुपस्थिती वाढत चाललेली आहे, तर हा सुद्धा एक याचासुद्धा खूप मोठा परिणाम येत्या काळामध्ये येऊ शकतो. आणि त्याची जाणीव आजपासूनच दिसायला चालू झालेली आहे. तर वर्गामध्ये उपस्थित राहून जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे जी ज्ञानाची गंगा आहे, तर तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये सुद्धा हात धुवून घेतले पाहिजेत. नवे तर आपण त्यात आंघोळ केली ही तरी चालेल. कारण की का, तर जो शिक्षक असतो, तर त्याने जे काही पुस्तकाचे महासागरामधून त्याला जे काही मिळालं, तर ते तो ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. आणि महासागरातून ज्याने मिळालेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तर हे ज्ञान कधीही संपत नाही. आणि जसा पैसा दिल्याने कमी होतो, तर तसं ज्ञान हे कधीही कमी होत नाही. त्यामुळं शिक्षकाला त्याच्यामध्ये कसलाही तोटा नाही. आणि विद्यार्थ्याला त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी जर शिक्षकाची मदत किंवा शिक्षकाची साथ, सपोर्ट घेतला, तर काहीही कमीपणा वाटत नाही. त्यामुळं ज्या काही इतिहासामध्ये घडून गेलेल्या शिक्षक आणि शिष्य, गुरु शिष्य परंपरा आपली जी आहे, भारतीय परंपरा, जे की IKSमध्ये आहे, तर इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये, की चाणक्य, चंद्रगुप्त ह्या किंवा अर्जुन, द्रोणाचार्य, ह्या ज्या काही गुरु शिष्य परंपरा आहेत, तर ह्या कुठेतरी पुढं आल्या पाहिजेत. आणि त्यातून आपल्याला फक्त पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या पाहिजेत. आणि शिष्य, नवीन पिढी, चांगली पिढी घडवण्यासाठी तयार झाले पाहिजेत, जे की वर्गाच्या बाहेर राहून आणि फक्त ज्या गोष्टी शिकण्याच्या वयामध्ये जर तुम्ही फक्त परिवारातील किंवा तुमच्या मनमौजीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून तुम्हाला पुढील आयुष्यात तोटाच निर्माण होईल. आणि त्याचा सामना ही पुढील 70 वर्ष करावे लागेल, यात शंका नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनी याची जाणीव निर्माण करून शिक्षण व कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम ही स्वतःमध्ये बदल करून नंतरच आपण या समाजामध्ये बदल कसा करू शकतो आणि त्यासाठी कशी चळवळ उभी करू शकतो. प्रत्येक गोष्ट ही, आपल्या भारताचा इतिहास खूप मोठा आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही चळवळीमधून झाली. आणि सामाजिक भावना आणि सामाजिक भावनेची जाणीव निर्माण करूनच प्रत्येक जे काही क्रांतिकारक होते, नंतर समाज प्रबोधन करणारी लोक होती, तर त्यांनी आपल्या प्राणाची आहुती यामुळेच दिली की त्यांना समाजाचे कद्र होती. पण त्यांनी स्वतःला आधी ओळखलं आणि स्वतःमध्ये ती कॅपॅबिलिटी निर्माण केली की समाजापर्यंत जाऊन त्यांच्या समाजाचे प्रश्न त्यांनी बाकीच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची आधी किंमत वाढवली. त्यामुळं विद्यार्थ्यांनी
आधी स्वतःमध्ये बदल करावेत, नंतरच त्यांचं समाज ऐकेल आणि नंतर समाज हा त्यांचं अनुकरण करेल. त्यामुळं कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम हा यासाठी 15 मार्काला इंटरनल. तुम्हाला आता ह्यामध्ये परीक्षाही असते, तर परीक्षा ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे आणि यातूनच तुम्ही खूप काही शिकू शकता. आणि त्याचा छोटासा भाग म्हणून एक इंटरनल 15 मार्कची असते आणि 35 मार्कचं तुमचा जो प्रोजेक्ट केला जातो तर तो सुद्धा असतो सेमिस्टर एक्झाममध्ये, त्याला 14 मार्क पाहिजेत. Evaluation pattern is the internal evaluation will carry 40% weightage and semester end exam carries the 60% weightage. त्याच्यामध्ये इंटरनल इव्हॅल्युएशन हे जे आहे तर ते 15 मार्कचं मिड सेमिस्टर प्रोग्रेस रिपोर्ट प्रेझेंटेशन असेल ते, आणि बी सेमिस्टर एंड एक्झाम इव्हॅल्युएशन जे आहे ते काय असेल तर 20 मार्कचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तुम्ही केलेला तयार, आणि 15 मार्काला तुमचा वायवा म्हणजेच तुमचं प्रेझेंटेशन, आणि किंवा तुम्हाला सर तुमचे शिक्षक प्रश्न विचारतील आणि त्याची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही काय नेमकं शिकले, तर तुम्हाला ते इंटरव्ह्यूमधून सांगायचं, वायवामधून सांगायचं. नोट 1. After the CEP, the student should produce an authentic certificate of the participation in the CEP duly signed by competent authorities. तुम्हाला एक सर्टिफिकेट या कोर्सच्या कम्प्लिशन नंतर ते दिलं जाईल. नंतर सेकंड इज द प्रोग्रेस रिपोर्ट अँड द फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट शुड बी ड्युली सर्टिफाईड बाय द इंटरनल एक्झामिनर, गाईड टीचर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजे त्या प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्टवरती या सगळ्यांच्या सह्या पाहिजेत, इंटरनल एक्झामिनर, टीचर, गाईड अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट. थर्ड इज द सेमिस्टर अँड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड जॉईंटली बाय अँड इंटरनल अँड एक्सटर्नल युनिव्हर्सिटी अपॉइंटेड एक्झामिनर यांच्या माध्यमातून सेमिस्टर एंड एक्झाम हे इंटरनल आणि एक्सटर्नल यांच्या सहकार्यातून हे सेमिस्टर एंड एक्झाम कंडक्ट होईल.